नमस्कार, मदर्स किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर सणांना सुरुवात झालेली आहे, तर गोड पदार्थ आपल्याला करावेच लागतात। तर आपण बेसन बर्फी बनवणार आहोत। मी 2 वाटी बेसन घेतले, 1 वाटी साखर घेतली आणि 1 वाटीला कमी आहे तूप, म्हणजे पाऊण वाटी तूप घेतले। तर गॅसवर कढई ठेवली आहे, तूप टाकायले त्याच्यामध्ये। तर आपण असेच आता नवीन पदार्थ टाकणार आहोत, कारण सण असल्यावर गोड पदार्थ आवश्यक आहे। तुम्ही साटोऱ्या करंजा टाकणार आहे। तर आज आपण बेसनची बर्फी पाहणार आहोत। पाव वाटी मी रवा घेतलाय, थोडासा रवापणा छान लागतो बर्फी मध्ये, म्हणून त्याला आपण थोडंसं तुपामध्ये आधी भाजून घेऊया। हे बघा, रवा आपला थोडासा भाजला गेला, हे असे बबल्स आले म्हणजे झालं भाजणं। आता याच्यामध्ये आपण बेसन घालणार आहोत। तर एकाच वाटीनं सगळं प्रमाण घेतलेलं आहे मी, आणि आपल्याला बारीक गॅसवर भाजून घ्यायचं आहे बेसन। तर आधी सुरुवातीला हे घट्ट होतं आणि नंतर जसं भाजलं जाईल तसं याला तूप सुटतं, पातळ होतं। त्याच्यामुळे सुरुवातीला जड जातं भाजायला आपल्याला। तर त्याच्यामुळे मी मोठी अशी कढई घेतली, व्यवस्थित भाजल्या जावं आणि याचा लालसर एकदम डार्क कलर येईल। मोठा गॅस केला तर त्याच्यामुळे आपण बारीक गॅसवर म्हणजेच लो फ्लेमवर भाजणार आहोत। बघा, आता हलकं होत चाललंय बेसन। तर 2-3 मिनिटं झालेत मी भाजायले। असंच आपल्याला मिक्स करत करत भाजायचंय बेसन। बघा, आता तूप सुटायले, कसं मस्त गोळा तयार व्हायला। आता असंच कमी गॅसवर भाजत राहिल्यामुळं छान, हे बघा, कलर सुद्धा मस्त दिसायला आणि छान भाजल्या चाललंय आपलं बेसन। आपल्याला छान खमंग अशी बर्फी झाली पाहिजे। बेसन जितकं चांगलं तुम्ही भाजताल तितकं छान लागते, चव पण लागते छान आणि वास पण सुंदर येतो भाजला की। तर आपण चांगल्या तुपामध्ये करायलो, त्याच्यामुळे असा मस्त घमघमाट सुटायला सगळा। तर याला वेळ लागतो पण छान लागते ही, आणि खूप दिवस टिकते ही बर्फी। कलर बदलला याचा, छान भाजला गेलं आपलं बेसन। आता गॅस मी बंद करणार आहे आणि 5 मिनिटं याला सतत असं मिक्स करत राहायचं, कारण ही कढई गरम असती, तर खाली तळाला लालसर होऊ नये म्हणून आपण हे असंच याला मिक्स करणार आहोत। आता ही याच्यामध्ये मी साय घालणार आहे, रवाळ आपल्याला बर्फी तयार करायची। तर गॅस बंद केलेलाच आहे मी, रवाळ बर्फी तयार होती याच्यामध्ये। ही साय एकदम मिक्स करायची सगळी व्यवस्थित। हे बघा कसं झालंय। आता थोडं करून याच्यामध्ये दूध टाकायचंय। आता गॅस सुरू करायचा आहे आपल्याला। पाणी सगळं ऑब्झर्व करते हे रवा आणि बेसन, एकदम विकतच्या सारखी बर्फी तयार होती। हे अजून थोडं आहे, ते दूध टाकून द्यायचं। तर पाव वाटी मी दूध घेतलं होतं आणि साय घेतली होती थोडीशी, 1 चमचा। कलर सुद्धा बघा किती छान आलाय, मस्त। आता याला साईडला ठेवणार आहोत आणि पाक तयार करून घेणार आहोत आपण। आता कढई ठेवली, त्याच्यामध्ये 1 वाटी साखर घालणार आहोत आपण। तर साखरेचं प्रमाण हे कमी जास्त करू शकतात गोडाप्रमाणे। तर 2 वाटी बेसन आणि पाव वाटी रवा घेतला आपण, त्याप्रमाणे 1 वाटी साखर घेतली आणि पाव वाटी पाणी घेतले आपण। तर आपल्याला फक्त साखर विरघळायची, 1 तारी पाक तयार करायचा आपल्याला, कारण पाण्याचं प्रमाण कमी असल्यामुळं पाक तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही। साखर जर काळी असेल तर त्याची मळी काढावी लागते। तर मळी काढण्यासाठी आपल्याला हे पाक आहे ना, याच्यामध्ये 2 थेंब दुधाचे टाकायचे। तर ते दूध टाकल्यानंतर मळी ही वर येते, ती काढून टाकायची। हे बघा, ही साखर स्वच्छ असल्यामुळे याच्यात मळी बिलकुल नाहीये, त्याच्यामुळे मी मळी काढली नाही।
आता हे बघा आपला पाक तयार झालाय, तर तुम्हाला दिसतच असेल हे बघा तारीच पाक तयार झालाय। आता ह्या पाकामध्ये मी विलायची आणि जायफळाची पूड तयार केली आहे, ती टाकायला अर्धा चमचा। मस्त वास येतो त्याच्यामुळे। जर तुम्हाला जायफळ विलायची पूड आवडत नसेल तर इसेन्स सुद्धा टाकू शकता। थोडासा फूड कलर टाकायचा आहे, ऑप्शनल आहे हे, नाही टाकला तरी चालतो, पण याच्यामुळे छान दिसतात वडे। हे बघा सगळं मिक्स पाकामध्येच करायचं आपल्याला। हे बघा कलर सुद्धा चेंज झालाय पाकाचा, केशर असेल तर केशर टाकू शकता। आता हे थंड झाले, याच्यामध्ये आपण हा जो पाक तयार केला तो टाकणार आहोत, कारण पाक हा गरम आहे। सगळा पाक मी टाकलाय, आता याला मिक्स करायचंय। तर आपण दूध आणि साय टाकल्यामुळं अशा रवा रवा वड्या होणार आहे, जे की बाहेर तुम्ही मिठाईच्या दुकानातून आणतात सेम तशाच। आता हे झालं तयार आपलं। आता आपण याला ताटामध्ये काढून घेणार आहोत। त्याला मी तूप लावून घेतलंय, आता आपण हे जे आहे सारण ते ओतणार आहोत त्याच्यामध्ये। आता याला व्यवस्थित सेट करून घ्यायचंय। गरम असल्यामुळं सराट्याने किंवा मग आता वाटीला तूप लावून घ्यायचं आणि त्यांनी सेट करायचं आपल्याला। हे बघा तूप लावून घेतलं मी फुलपात्राला, याच्यामुळं थोडासा असं सेट होईल व्यवस्थित। आता हे मी ताटामध्ये पसरवून घेतलंय, याच्यावर आपण बदाम, पिस्ता, काजू जे असेल ते टाकून घेऊ शकता, ड्रायफ्रूट। आता याला 2-3 तास लागतात सेट व्हायला, तर आपण याला सेट व्हायला ठेवणार आहोत। तर जे आपण हे बदाम काजू टाकले त्याला सुद्धा आपण याला असं दाबून घेणार आहोत, जेणेकरून ते गळून पडणार नाहीत। आता 2-3 तास लागते त्याला सेट व्हायला, तर 2-3 तासासाठी आपण ठेवणार आहोत। 2 घंटे झालेत आपण ठेवून याला। हे बघा घट्ट झाले, आता आपण याच्या वड्या पाडणार आहोत। एकदम सॉफ्ट अशा वड्या पडायला। चौकोनी काप करायले मी। आपली तयार झाली वडी मस्त। अशाच उत्तम घरगुती रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद कळवा।